मला माझ्या मुलाच्या बाबतीत कधीच उत्साह दाखवला नाही. नको त्या वेळी नको त्या ठिकाणी बरोबर या माणसाच्या उत्साहाला ऊत येतो. देवा मला उत्साह नको देवा, तुला स्पॉन्डिलायसिस होईल. नमस्कार मंडळी. पाखरांच्या संगतीनं पानांची सळसळ करत झाडं सुद्धा रोज हसतात. निसर्गाकडून एवढं तरी शिकूया, रोज थोडं हसूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची मंडळी. जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित संजा छाया हे नाटक सध्या प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचतंय आणि याच निमित्तानं या नाटकाची टीम आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम निर्माते दिलीप जाधव सर, दिग्गज दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिभा संपन्न नाटककार प्रशांत दळवी, अभिनेते वैभव मांगले आणि मराठी रंगभूमीवरील सुपरस्टार ऍक्ट्रेस निर्मिती सावंत. तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्यजत्रेत अगदी मनापासून स्वागत. तुमच्याशी संजा छायाविषयी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण तुमच्या परवानगीनं वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले यांच्या आयुष्यात कौतुक आणि अपमान हातात हात घालून कसे काय येतात काही कळत नाही. असाच एक धमाल प्रसंग दाखवायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले. कधी गोड कधी तिखट चेतना भट, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा. अरे यार, एक मिनिट, गरगरलं यार. काय ग काय गरगरलं यार. वाईन हे चढते काय वाईन? हो थोडस एकदम हे झालं, झिंगझिंगाट झाली. अरे अरे पुरुष लोक कसे पितात काय माहिती. खरंच किती असं वेगळंच लागतं ना, असं प्यायला इथे गरम गरम कडवट लागतं एकदम. आपण का पितोय पण एवढी आज? अगं जस्ट एक थ्रिल. आपण कुठे रोज पितो? हा ते झालं. बापरे, पण रसिका यार सॉलिड यार. भाऊजी घरामध्ये वाईनची बॉटल वगैरे ठेवतात आणि तू त्यांना काहीच बोलत नाहीस. माझ्या घरामध्ये जर अशी वाईनची बॉटल दिसली असती ना, मी तर धिंगाणाच केला असता. आणि माझ्या घरात बापरे यांनी ठेवलीच नसती, टाकली असती. अगं नाही, आमचे तसे रेग्युलर पित नाहीत ना, कधीतरीच पितात. आणि मी पण असं ओकेजनली आत्ता किती वर्षांनी पिते तुमच्या बरोबर. वा 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 वा. घे ना. हो तुझं घर आहे, आम्हीच तुला ऑफर करू. थँक्यू. पण तुम्ही थँक्यू आलात तुम्ही, आणि म्हणजे इतक्या शॉर्ट नोटीसवर आलात म्हणून खूप थँक्यू. मला खूप मज्जा आहे. एक मिनिट रसिका, पार्टीसाठी आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो. एका घोटात पिऊयात, काय म्हणतात? काय बॉटम्स अप. माहितीच काय पण वाईन पितात का? त्रास होईल ना. बापरे, जाळ जाळ. बापरे, कसं तरी होतंय. गरम गरम झालं एकदम. हे रसिका यार, तू आहे तशीच आहेस एकदम. अजिबात बदलली नाहीयेस, आहे तशीच आहेस. म्हणजे बिंडोक. हो. तू स्वतःच्या तोंडाने म्हणालीस बिंडोक. अगं आहे तशीच आहेस म्हणजे आज तू कोण आहेस यार? द समीर चौगुले, द कॉमेडियन, त्याची बायको आहेस. हो. आणि तरी सुद्धा डाऊन टू अर्थ यार रसिका. म्हणजे काय यार, म्हणजे रसिकाला आपण ओळखतोच ना लहानपणापासून. पण भाऊजी, समीर भाऊजी सेलिब्रिटी असून सुद्धा पाय जमिनीवर आहेत. अरे यार, लकी आहेस तू रसिका. पुढे भाऊजी. अगं ते शूटिंगला गेलेत वाईला, त्यांच्या सिनेमाचं शूटिंग चालू आहे. व्हॉट, सिनेमा करतायत? बापरे, दिस इज अ गुड न्यूज. हिरोईन कोण आहे? सई दामणकर? नाही ग, अजून ते त्या ग्रेडला नाही पोहोचले. नाही अगं पण आहे कोण मग हिरोईन? हिरोईन कोण आहे मग? प्रसाद खांडेकर. काय हिरोईन म्हणजे? प्रसाद खांडेकर का हिरोईन असेल? अरे प्रसाद खांडेकर बाईच्या वेशात असतो आणि आमचे त्यांच्या प्रेमात पडतात अशी काहीतरी कॉमेडी स्टोरी आहे ग. येणार कधी आहे? अगं मला वाटतं 4-5 दिवसात शूटिंग संपलं की येते. ऍक्च्युली म्हणून तर मी एकटीच होते घरी, म्हणून तुम्हाला बोलावून घेतलं ना. म्हटलं खूप दिवसांनी भेटतोच तर पार्टी करू. बॉटम ना. नको ना त्रास. घे.
मस्त आहे का? थोडीशी कडवट आहे पण ठीक आहे. वा 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 वा. एक मिनिट हा. मी एक कोणतरी आलंय. थांब मी आधी भरून ठेवते पटकन. अरे कोणी नाही, तुम्ही एन्जॉय करा. मी बघते या ना तुम्ही. कोण तू घे. हो काही प्रॉब्लेम नाही. सरप्राईजच मिळालं. हे कोण आहे? हे माझ्या मैत्रिणी हॅलो भाऊजी. हे नम्रता मी सॉरी नम्रता चेतना. ओ हाय नम्रताजी. हाय चेतनाजी. हॅलो हॅलो. हा हॅलो. सॉरी आम्ही एकदम अचानक म्हणजे आलोच. हा नाही बरोबर आहे. काही हरकतच नाहीये त्याच्यात. हे दिसतंय ते पार्टी करताय दिसतंय खालचं सगळं दिसतंय. काढा ते काढा. सॉरी. नाही आधी नाही उचलू नका. काढा उचलू नका. रिलॅक्स. हा हरकत नाही. तुम्ही एन्जॉय करा. नाही ठीक आहे करा. ठीक आहे आम्ही येतो. चला. नाही अरे तुम्ही कुठे जाताय? नमन ऐका इट्स ओके. तुम्ही पार्टी सुरू आहे ना तुमची. एन्जॉय करा. मी 3 दिवस आधी आलोय. माझं शूटिंग लवकर संपलं म्हणून मी आधी आलो. तुम्ही एन्जॉय करा. मी फ्रेश होऊन येतो. भाऊजी तुम्ही खरंच पण आम्हाला थोडं ऑड वाटतंय. नो प्रॉब्लेम. बसा. सॉलिड आहे रसिका भाऊजींचा स्वभाव. तू नाही तर तुला सांगते आमच्या बिल्डिंग मध्ये तो एक सेलिब्रिटी राहतो ग. तो पृथ्वी प्रताप. आय स्वेअर यार मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. तो गौरव मोरेशी ट्रिपल फ्राईड राईस वरून कॉन्ट्रीब्युशन वरून भांडत होता यार. ट्रिपल फ्राईड राईसचं कॉन्ट्रीब्युशन कोण वाटतं यार? ट्रिपल आई शपथ डोळ्यांनी पाहिलं यार मी. पण भाऊजींचा स्वभाव कमाल आहे. मला आवडले. माझा नवरा तसा चांगलाच एकदम आधीपासून. हे काय ओ ग्लास झाला रिकामा तुमचा. हे घ्या नाही मी आहे. मी सर्व करणार. भाऊजी तुम्ही नका भरू. येस भाऊजी नका भरू. तिरपा भरायचा असतो असं. आम्ही घेतो. आम्ही भरू नका. मी भरते. मी करते. घे अगं एन्जॉय करा तू. मला झाले थोडी. ओके एन्जॉय करा. ओके जरा जपून कळलं का? हा परवा किंगफिशर पक्षाचा फोटो बघितला आणि चढली होती तुला आठवलं? भाऊजी तुम्ही थोडीशी घ्या ना आमच्या. नाही मला नको. तुम्ही घ्या काही हरकत. अरे भाऊजी नाही. अरे मागे मी पुसतो. मी पुसतो. नाही ना तुम्ही नाही. ऐका मी आहे ना. तुला झाली. हे बघा तुम्ही पाहुणे आहात. मी होस्ट आहे. प्लीज बसा. मी आहे ना. मी पुसतो. नको मी पुसतो सांगितलं ना. तिकडे बस तू. तुझा नवरा यार. हा उचला पाय. मला नाही पाय उचला. पाय उचला. बस ठीक आहे. थँक्यू. अगं नाही ओके नो प्रॉब्लेम. नो सॉलिड यार. रसिक तुझा नवरा एकदम प्रेमळ स्वभावाचा यार. हळू काहीच नाही. एवढं काहीच नाही. प्लीज बसा प्लीज. एवढं काहीच झालेलं नाही. मी पाय सोडू. हो मी या घरातच आहे. लांब जात नाहीये. तुम्ही नॉर्मल टोन मध्ये बोला. तुम्ही एक नंबर भाऊजी. येस आय नो काम करता तुम्ही. नाही तर माझा नवरा घरी काम नाही करत. रडू नको यार. सकाळी दुपार संध्याकाळ एकच कविता ऐकायची बोर होत बा. एक नंबर. नवरा कवी आहे का तुमचा? हे भोग आहेत तुमचे. भोगावे लागणार. त्याला काहीच करू शकत नाही. भाऊजी हो मला तुमचा स्वभाव एवढा लाखमोलाचा आहे. हळू इथं काय झालंय आयुष्यात? तुमचा स्वभाव एवढा लाखमोलाचा आहे ना भाऊजी की त्याच्या समोर भाऊजी उंची बिंची ना वाकडं तिकडं असं चेहरा बिरा असं पुढालेलं कपाळ बिपाळ माहिती नाही राखत. एवढा लाखमोल सॉलिड स्वभाव आहे तुमचा. हे तुम्ही असं नाही. हे बघ दारू प्यायला ठीक आहे. चेहऱ्याबद्दल असं नाही. एवढा पण मी हे नाही म्हणजे. पण भाऊजी तुम्ही वेगळे आहात. वेगळे. आय नो भाऊजी असे कसे वेगळे हास्याची महाराष्ट्र.
चला चला आता संपून टाका आता. ओके, शेवटचा आता संपवा. वा 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 वा. भाऊजी आय एम सॉरी. भाऊजी आय एम सॉरी. ओके. मला थोडस बोलायचंय. मी थोडस बोलू. हा बोल नवा, बोल तू बोल. बोला हो. बोल. मला थोडा त्रास होतोय. नीट बस गे. चांगलाय हास्य जत्रा चांगलाय. टेन्शन वरचे मात्र बित्र पण सुपर्ब आहे. पण भाऊजी कसं आहे ही जी तुमची हास्य जत्रेमधली जी नवीन पिढी आहे, ओंकार राऊत, पृथ्वी प्रताप, हे लोक जेव्हा भाऊजी तुमच्या टकलावर विनोद करतात, अगं गरजच नाही त्याची काही. इतकं काय आहे. आमचे भाऊजी टकलू आहे. सो व्हॉट. अरे त्यांचा बाप देतो काय त्यांचा टकला भादरवायला पैसे. मला नाही आवडत. मला आय टकलू तर टकलू. आले टकलू. टकलू तर टकलू. काय बाबा टकलू. गप्पा बसा. अरे तिकडे ते एकदा घेतात पंच आणि मोकळ्या होता. तिकडे 50 वेळा म्हणताय टकला तुम्ही. अक्का महा एपिसोड केला टकलावर. काय चाललंय. तू बसा आता. खूप झालं. चला वहिनी आता खरंच तुम्ही घरी जा. खूप झालं आता. मी ओढवून घेतलंय पण ठीक आहे हरकत नाही. तुम्ही ऐका हे झालं आता बाळा. झालं आता. खूप झालं. चला या चला जाऊ. भाऊजी आहे ते. भाऊजी मी काय बोलले. हिला थोडी झाली. मी काय बोलली. जाऊ थोडी झाली. सांभाळ स्वतःला. मला पण यांना मिशी असती ना असा तुडवला असतं ना आईच्या. भाऊजी अरे मेरा पप्पी लिया रे. माय फ्रेंड आहे. अरे फ्रेंड. अगं रसिका तू अगं माकड झाले तुझं. कसं करतेस तू. अगं रसिका तुझ्या. भाऊजी मला तुम्ही खूप आवडता. हो बरोबर आहे. आणि बोलू दे मला. मी बोलतो. तुला जास्त झालं. तुम्ही ते हे वाजवता ना भाऊजी. घेऊ नको. हे वाजवता ना. हे असं मी काहीच नाही वाजवत. मी काय वाजवतो असं. सनई. हा सनई वाजवतो. हो बरोबर आहे. वाजवून दाखवला. वाजव एकदा भाऊजी. इथे नाही भाऊजी सनई प्लीज हे बाई इथे सनई. मेरा हस्बैंड है. प्लीज काय को बोल रहा है. ए तू बजाव सनई बजाव. वो बोल रहे मेरी. प्लीज शिकवा ना भाऊजी. शिकवा ना आम्हाला. चौघड्यांची सून आहेस ना. लाज वाटली पाहिजे तुला. कसं माकड झालं बघ जरा आरशात. शिकवा भाऊजी. शिकवा. अगं हळू. हळू बोला. हे शिकवतो. सोसायटीचा सेक्रेटरी इकडे येईल. थांबा शिकवतो मी. ओके शिकवा. हळू बोला सर. पण हळू बोलायचं. आवडते. अरे नका पाया पडू तुम्ही. थांबा. नको ना असं रसिका करू. अरे सोसायटी सेक्रेटरी कंप्लेंट करतील. फ्रेंड एवढंच शिकवणार मी. सनई असं बोर्ड घ्यायचं नाकाला लावायचं. कळलं. ओके. हे नाकाला असं लावलं की ओके ओके ओके. तुम्ही दमलोय ना. खूप दमलोय. मी आता जातो आराम करायला. ओके सी यू. गुड नाईट. तुम्ही पण लवकर निघा. ओके. क्या बात आहे. हास्याची महाराष्ट्र खूप छान होती. मजा आली. प्रसाद काय म्हणाल. वा धुमाकूळ. फार मजा आली. पृथ्वी ट्रिपल सेजवान मधनं भांडता तू आणि गौरव. खराय. बरं असो. पण इथलं मात्र ट्रिपल सेजवान राईसचं हे कॉम्बिनेशन होतं. ट्रिपल आणि तू सेजवान. अफलातून. वा दादा. ट्रिपल सेजवान ची ना गंमत काय असते की तो संपला तरी असं वाटतं अरे यार संपला यार. अजून पाहिजे. तसा परफॉर्मन्स होता की इतका टेस्टी आणि इतका असा त्याचे कलर्स आणि त्याचं मिक्सचर असं इतकं अप्रतिम होतं. काय बेरिंग होती तुमच्या तिघींची. अफाट नमा. कहर आहे. कहर. रसिका फॅन्टॅस्टिक बेरिंग. फॅन्टॅस्टिक. या तिघींना या पद्धतीने झेलणं. माय गॉड.
फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. थँक्यू सो मच. खूप हसवलं. मंडळी, अग्ग अग्ग आई म्हणणाऱ्या लेकरानं आज पुन्हा एकदा घेतलाय नवा ध्यास. त्याचा नेहमीप्रमाणे होणार आहे त्याच्या बापाला त्रास. जो त्रास दाखवला आपल्या समोर येत आहेत विनोदा शिडबळकर, प्रसाद खांडेकर, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा. हॅलो, ते तुम्ही ते हे आहे ना ते काय, एक मिनिट हा, ते काय आपण सांगितले पुस्तकासाठी? ग्राफिक डिझायनर. हा हा, ऐका ना, ते तुम्ही डिझायनर आहे ना? हा, ऐका ना, ते पुस्तकाचं पहिलं पान आहे ना, तेवढं पाठवता का? हा, अच्छा, त्याला मुखपृष्ठ म्हणतात. अच्छा, हा तेच हा, ते तेवढं पाठवा. हा, आणि ते मागचं पान असतं बघा, ते त्याला काय म्हणतात? आई, मालपृष्ठ. हा हा, तर ते मालपृष्ठ आहे ना, ते पण अच्छा, हो का? बरं दोन्ही पाठवा. हा चालेल. हो बाय. हा, मला पृष्ठ म्हणतात त्याला, असं म्हणाले ते. मालपृष्ठ काय? अगं आई, काही बोलायला लावतोस का रे लेकरा मला? आई, अगं मालपृष्ठ मलपृष्ठ एकच झालं. हो अगं ही आपल्या भाषेची मजाच आहे. हा काय? बघ आता मला सांग, काही जण चाय म्हणतात, काही जण चहा म्हणतात. मी चाय बोलते. पण पेयच आहे ना ते. काही बदलतं का? नाही बदल. आता काही जण लाईट गेली म्हणतात, काही जण लाईटी गेल्या. मी लाईटी गेल्या बोलते. काही जण असंही म्हणतात, ए चल अंधार झालाय, पटकन आवर. बापाचा मार. अगं आई, म्हणजे अंधार पडत आल्यानंतर रस्ता दिसणार आहे ना आपल्याला घरी जायला, म्हणून पटपट आवर असं. हा अगं मग आई कसं आहे ना, आपली मराठी भाषेचं हे सौंदर्यच असं आहे. पण आई, आता बघ कसं आहे, मला ना याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. हा, त्यामुळे तू जरा प्लीज हे सगळं आत करतेस का? हा, काय होतं, काय कसं आहे ना, आपलं ते झुपकेदार मिशांचं वादळ एकदा घरी आलं की आपली घरातली शांतता डायरेक्ट घटस्फोट मागायला सुरुवात करते. डायरेक्ट मीटिंग बसवते. तिला नांदायचंच नसतं. काय बोलतो? बाहेर भेकडासारखं जगायचं आणि घरी येऊन आपल्या स्वतःच्या मुलावर उद्वेग काढायचा. उद्वेग? आई, उद्वेग फ्लो मध्ये कसले शब्द सुचतात मला. उद्वेग म्हणजे तुला सांगतो आता काय, उद्वेग म्हणजे राग. कळते तुला आई? म्हणजे आता याच अर्थाचे काही आणखी शब्द आहेत. म्हणजे आता जर मला याच अर्थाचं वाक्य बोलायचं असेल तर मी काय बोलेन की बाबा चिडतात, बाप भडकतो, बापाला खूप मस्ती आहे, बापाला खूप चरबी आहे. बरोबर. आईला भाषा सौंदर्य पटवून देत होतो. आई, माझे जनक आले. जनक आले नाही, बाबा आले असं म्हण. आई, जनक म्हणजेच बाबा. हा काय? ज्यांची जनुके आपल्यात आहेत ते आपले जनक. जणू काही सगळंच आपल्याला जमतं असं ज्यांना वाटतं ते जनक. आणि आई, जनक नावाचा राजाही होऊन गेला एक. काय चाललंय आज काय नवीन मांडलेस? काय चाललंय? आता तोंड उघड. काय चाललंय बाबा? आता आलात ना तुम्ही, बसा ना जरा. या मनुष्याकडे ना संयम नावाची गोष्टच नाहीये. बसा ना जरा. आल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत तुम्हाला. मारू नका. काय चाललंय? याला संयम म्हणतात. तुझा ऑफ स्पिन मी एकदम मोडतो की नाही बघ. काय चाललंय? बसा ना. काय चाललंय सांग. मी बसलो. पाणी देते मी. सांगतो बाबा, तुम्ही आधी बसा. निवांत बसा. हे घे पाणी. मी इथे बसू ते बरं. नको, चालेल. मी कम्फर्टेबल आहे. मी ऑटोमोबाईलग्राफी लिहितोय. काय लिहितोयस? ऑटोमोबाईलग्राफी. म्हणजे? सच इनलिटरेट पीपल गॅदर अराउंड मी. आय एम फेड अप. म्हणजे मारू नका. म्हणजे काय ऑटोमोबाईलग्राफी म्हणजे? बाबा, ऑटोमोबाईलग्राफी म्हणजे काय? आत्मचरित्र. काय लिहितोय? आत्मचरित्र. ए माकडा,
समजून घे, मुद्दा काय आहे की ज्यांनी ज्यांनी आत्मचरित्र लिहिलंय ना ते आयुष्यात काहीतरी बनले आहेत. त्यांनी त्यांच्या लहानपणी बालपणी काहीतरी भोगलं, मग आयुष्यातल्या संघर्षातून त्यांनी प्रेरणा घेतली, काहीतरी बनलेत आणि मग आत्मचरित्र लिहिलंय. मग काय मग मी कमी भोगलंय? तू काय भोगलंयस? हेच वाक्य आहे तुमचं. रडू नको रे लेकरा, मला रडवत नाही भगवत तुझं. आई बस बस. रडत नाहीये, पुढे काय बोलायचं ते आठवतोय. रडत नाही नाहीये. नाही नाही, इथं सगळं लक्षात आहे माझ्या. काय कमी भोगलंय मी, काय कमी भोगलंय, पण नाही मला बोलून दाखवायचं नाही. आलिया भोगाशी रणवीरशी लग्न केल्याशी. बापरे, मारू नका. हे काय, हे कुठली म्हण आहे काय? हा, हे असंच मला मारण्याऐवजी जर माझ्या अशा छोट्या छोट्या विनोदांना प्रोत्साहन दिलं असतात ना, तर आज माझ्यातला मोठा विनोदी लेखक घडला असता. बापरे. पण नाही, तुम्हाला वेळोवेळी माझे प्रयत्न आणि माझे विनोद चेचायचेच होते. हरकत नाही, हरकत नाही. पण माझ्याबद्दलचा उत्साह तुम्ही जर ठेवला असतात ना, तर मी आज काहीतरी बनू शकलो असतो. खरे, मला माझ्या मुलाच्या बाबतीत कधीच उत्साह दाखवला नाही. नको त्या वेळी नको त्या ठिकाणी बरोबर या माणसाच्या उत्साहाला ऊत येतो. काय बोलतेस लेका समोर, तुला कळतंय जरा? बोलायला लावू नका. नाही येत तुमच्या उत्साहाला ऊत. शांतपणे येत नाही का त्याच्या उत्साह? समोर नको काय बोलायचं. चुकीचं बोलते माझी आई? काय चुकीचं बोलते सांगा ना. आई आई ओ लेकरा, अगं अगं आई, अरे लेकरा, बोल माझ्या सोन्या. माझ्या आयुष्यातलं पहिलं खोटं ओ मला या माणसाने बोलायला लावलं. तुला आठवते आई? हो. आई, मी अवघ्या 12 वर्षांचा होतो. ओ. मी अवघ्या 12 वर्षांचा होतो आणि आपण बसने प्रवास करत होतो. हो. तेव्हा मला यानं फक्त हाफ तिकीट लागावं म्हणून काय सांगितलं? काय? या माणसाने मला सांगितलं की तुझं वय 8 वर्षे असं सांग. त्या क्षणाला माझी सत्यासोबतची कास तुटली. आणि तेव्हा हे पकडले गेले होते, मला चांगलं आठवतंय. बेटा, एक चीज ध्यान में रखना. ओ माय गॉड. जिंदगी में 3 चीजें कभी नहीं छिप सकती. सूर्य, चंद्र और सत्य. ए दरिद्रांची शिवगामी, कुठे त्याच्या नादी लागतेस? माझं लेकरू, त्याला जर तुम्ही वेळेस त्याचं कौतुक केलं असतं ना, तर आज कुठच्या कुठे गेलं असतं. मुळात नाही, ह्याच्या जन्माच्या 9 महिने आधी मी गुपचूप पांघरून घेऊन झोपलो असतो ना, तर हा कुठेच नसता. तुम्ही आणि गुपचूप पांघरून घेऊन आता गप्प तू. बोलायला लावू नका. ठीक आहे. नाही आई, त्यांना बोलू दे. आज जे बोलायचं त्यांना बोलू दे. पण बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथून पुढे मला कोणाच्याच आधाराची, शिड्यांची गरज नाही आहे. आई, दुसरं कठीण वाक्य बोलायला जातोय मी. माझं बाळ. सीढ़ियां तो उनको मुबारक रहे हा? जिन्हें जाना है छत तक. सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमान है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है. ए पिल्ल्या, लेकरा, बाळा, ठरव ना तुला हिंदीत लिहायचंय की मराठीत लिहायचंय. हा? सोन्या, ठरव ना. आणि तुम्ही हो, जरा कौतुक करा लेकराचं. एकदा बघितलंय त्या पुस्तकात त्याने काय लिहिलंय, काय लिहायचंय? मला हा? पाहायचंच आहे, मला हा, वाचायचं. दे, कुठे काय लिहिलंय दाखव. लेकरं, दे रे, दे बाळा. पुस्तक नाही आई, रफ हा, आहे. ते काय लिहिलंय ते दाखव. काय? दाखव तुझ्या बापाला एकदा दाखव. नाव काय ठरवलंयस पुस्तकाचं? नाव काय ठरवलंयस पुस्तकाचं? अगं अगं आई, आणि साइन कॉस थिटा. आणि मी आणि माझा वाया गेलेला बालपणीचा मित्र दत्तू. बर, आणि माझे बाबा. ठीक आहे. आणि आमचा संघर्ष. हे नाव आहे. आणि आमचा अखंडित सुरू असलेला प्रवास. झालं. उमगलेलं आत्मचरित्र. एवढं मोठं नाव आहे. बाळा, अजून 2 ओळी लिहिल्यास ना पुस्तक तयार होईल. गेला बाजार किमान स्किट तयार होईल. तुझ्या बापाने एवढं मोठं नाव ठेवलं होतं पुस्तकाचं. बापाने काय लिहिलंच नाही तर नाव कसं ठेवलं? मारीन तुला, मारीन सांगतोय. मारीन मी. याला समजावून ठेवा, आधीच तुम्ही सांगतोय. वाचा ना, ते वाचा. आणि तुम्हाला कळतंय का, माझं लेकरू इतका मोठा आत्मचरित्रकार होणार आहे ना, त्याची प्रस्तावना कोणी लिहिली आहे माहितीये? कोणी? चंद्रकांत कुलकर्णींनी. ते लिहिणार आहेत याची प्रस्तावना पुस्तकाची. कोण लिहिणार आहे? चंद्रकांत, यांना ते पण माहित नाही. चंद्रकांत कुलकर्णी. मला माहितीये ते.
चंदू सर? हा तेच मोठे लेखक नाटककार दिग्दर्शक ते. कोण? चंद्रकांत कुलकर्णी सर येणार त्यांनी आहेत? केलं होतं फोन केला होता ना. मी सरांना फोन केला होता. फोन केला होता? हो. काय बोलले सर? काय बोलले? फक्त तेच बोलले. बोलले 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 आणि फोन ठेवून दिला. कशासाठी फोन केलाय, कोणी फोन केला काहीच विचारलं नाही. आई, हे महान लोक असेच असतात. हो, आता मी विचार करतोय प्रशांत दळवी सरांना फोन करू काय? नको रे नको. खूप मोठी माणसं आहेत ती. या तुझ्या फालतू पुस्तकाला त्यांना प्रस्तावना लिहायला सांगून त्यांचं नाव नको खराब करूस. खूप चांगलं काम करतात ते. अहो तुम्ही वाचा ना ते काय लिहिलंय ते प्रकरण सगळी. वाचतो ना मी. प्रकरण वाचतो. ते पुढे लिहिले. पहिलं प्रकरण. करते मी आहे ना. प्रकरण पहिले. मी आणि माझे साइन कॉस थिटा. या प्रकरणात मी माझ्या शालेय जीवनाचा आढावा घेतलाय. काय? प्रत्येक वेळी रिॲक्शन द्यायला पाहिजे का? पुढचं वाचा ना. कोण छापणार आहे तुझं फालतू पुस्तक? कोण छापणार आहे? कोण छापणार म्हणजे आपला सलीम झेरॉक्सवाला. एक मिनिट. त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली माझ्या पुस्तकाची. कोण? आपला सलीम झेरॉक्सवाला. ओंक्या, ऐका पुढे. ओंक्या. हा, कोण आला? अय दत्त का? ओंक्या. एक मिनिट. ही चिचुंदरी का आली इथे आता? हा का आला इथे? तो माझा मदतनीस आहे. कोण आहे? लेखनिक. मी थकल्यावर तो लिहिणार आहे. हा, बरं झालं तू आलास. चल बसूया इथे बस. हा बाबा एक मिनिट. हा, लिहित आहे. जर आत्ता चांगला फ्लो मिळाला होता. पटकन पूर्ण करून टाकतो. लिह. कुठपर्यंत आलोय आपण? एक मिनिट. हा, तुझा जन्म. काय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. माझा जन्म इसवी सन 2001 अश्विन शुद्ध द्वितीयेला गोरज मुहूर्तावर खांडेकरांच्या घरात. सगळं व्यवस्थित लिहा. हा. खांडेकरांच्या घरात एक जाज्वल्य सूर्य जन्माला आला. जिकडे तिकडे आदर्शबाजी झाली. मोठमोठ्याने सगळ्यांनी आनंद साजरा केला. मुळात या घराण्याला त्या सूर्याची गरज होतीच, कारण या आधीच्या त्यांच्या सगळ्या पिढ्या कर्तृत्वहीन आणि नाकर्त्या होत्या. लिहा देतो. त्या सूर्याच्या पहिल्याच मुखदर्शनाने आसमंतात दवंडी फिरली. आला आला हा सूर्य जन्माला आला. ओंक्या, मी फक्त वाक्य लिहितो. हा, चाल नाही लिहित. तू फक्त लिह. हा, मी चाल नंतर मी देतो. हा झालं ओंक्या? हा मी बोलू आता? हा भाऊ. धोंडू नुरळे नावाच्या हॉस्पिटलमध्ये 9 नंबरच्या खाटेवर तुझा जन्म झाला. धोंडू नुरळे. जन्माला आल्यानंतर रडला पण नव्हतास. नर्सने उलट करून 17 फटके मारल्यानंतर एवढाच रडलास. आणि तुझ्या येण्याने आसमंतात दवंडी पिटली. माझं लेकरू एवढं काय काय करेल, एवढं चांगलं नाव कमवेल असं मला वाटलं पण नव्हतं ग. माझं लेकरू ग किती काय काय करतंय माझं बाळ. वा वा, असंच नाव कमावा. सगळं असं म्हणतात दवंडी पिटू दे. वा वा वा. माझं लेकरू. आई, हा. सगळं होणार आहे. हो. फक्त बाबांनी 2 लाख दिले पाहिजे. आता मुद्द्यावर आला. किती हवेत बाळा? 2 लाख फक्त. का? ते या पुस्तकाच्या 50,000 प्रती छापायचे आहेत ना. मग सलीम झेरॉक्सवाला म्हणाला की ॲडव्हान्स 1.5 लाख रुपये तर लागतील. आणि याच पुस्तकाचा तो हिंदीत अनुवाद पण करणार आहे, तर त्याचे 50,000 वेगळे. हो. खरं तर काका मीच करणार होतो हिंदीमध्ये अनुवाद बिनुवाद ते काय ते. पण ते मला हिंदी येत नाही ना, म्हणून ते अनुवादू दोन्ही मी नाही करू शकत. मला नाही जमणार. बोललो मी त्याला. ओंक्या, यावेळी तुला कॉन्फिडन्स आहे? बाबा, हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. हे बघ बाळा, मलाही वाटतं तू आयुष्यात काहीतरी करावं. मी पण काय होतं, मी दरवेळी तुला पैसे देतो ते वाया जात आहे. हे तुला कॉन्फिडन्स आहे तर मी देणार. हो बाबा, प्लीज. मी देणार पैसे. बरं, पण आज बायको म्हणून मला अभिमान वाटतो. अगं, मलाही वाटतं, पण ते कार्टच असेल. मी नाही काय तो करेल. पण बाळा 2 लाख कॅश नसेल तर आता सध्या 1 लाख नाही बाबा, चेकच द्या. जा, एक काम कर, चेकबुक घेऊन या तू. बापरे, मला लगेच तर आहे, check. विश्वासच बसत ऐकूच नाहीये. झाले, मी तर ऐकूच तयारच झाले बाई. घ्या, बाळा, नीट करा यावी. फक्त यावी पैसे नको बुडवूस मग. बाबा, सगळं झालं, पण आणखी एक गोष्ट फार महत्वाची. हे असं आहे म्हणून मी तुझ्या नादी लागत नाही. एक देतो म्हटलं अजून पाहिजे तुला. नाही बाबा, त्यातलं काही नाही. हे म्हणजे हे त्यापेक्षा महत्वाचं आहे. मला हे जर नाही मिळालं तर मी पुढे जाऊच शकणार नाही बाबा. काय? हा बाबा,
मला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत. ये बाळा, ये. माझं लेक. पाय पडतो. बाबा प्लीज मारू नका बाबा. ऐक ना बाळा, माझे ना दोन्ही हात दुखतायत, तर तुझं तू मारून घेशील आजच्या दिवस. हो बाबा मी मारून घेतो, पण तुम्ही मारू नक्की? नका प्लीज. नक्की? पाय पडतो. मी मारून ये. घेतो, मी मारून घेतो बाबा, मी मारून घेतो. 1 2 3. बाबा नका मारू. बाबा प्लीज, बाबा नका मारू. बाबा 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 केस बाबा बाबा ओंके नाही बाबा 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 दाढी नका ओढू बाबा. काका सांगा. बाबा सगळं कव्हर केलंय. ओके बस. ओंक्या, हो मजा ना आलेले करा. आता झालं कर आता. ओंक्या आहेस ना. मी आहे. हे हो. सायन कॉस थिटा. आत्मचरित्र मिठा. क्या बात है, मस्त परफॉर्मन्स. सई. या फॅमिलीचे कितीतरी प्रहसन आपण बघितलेली आहेत, पण आजचं काहीतरी वेगळं होतं, ह्याला काहीतरी विशेष सिल्वर लायनिंग होतं, फार आवडलं. आणि या फॅमिलीमध्ये दत्तू तू आल्यावर मला भलताच आनंद झालाय. फार मजा आली. मस्त. थँक्यू सई. प्रशांत सर. मनापासून सांगतो की मी हास्यजत्राचा फॅन आहे. याचं कारण असं मी थोडंसं असं प्रत्येकाची इमेज असते तशी थोडंसं गंभीर लिहिणारा वगैरे अशी माझी इमेज आहे आणि ते नाटकाच्या रूपात खरंही आहे. पण जेव्हा मी हास्यजत्रा बघतो तेव्हा मी लहानातलं लहान मूल झालेला असतो आणि मला फक्त आनंद घ्यायचा असतो. आणि करोनाच्या अख्ख्या काळात तुम्ही तो अनेक जणांना हा आनंद दिलेला आहे. तुम्ही खूप मोठं ते काम केलेलं आहे. विनोद हा जो आहे तो घाम गाळून केला तर कधीही आपल्याला हसू येत नाही. तुमचा एफर्टलेस हा जो प्रकार आहे सगळ्या विनोदातला, तुमचं जे रिलॅक्सेशन आहे ते म्हणजे असं वाटतं की त्याच्यासाठी तुमच्याकडे काहीतरी कोर्स करावा की रिलॅक्सेशन कसं मिळवायचं. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची कमाल आहे. म्हणजे त्यांनी तुमचा जो विनोद आहे त्याचं पालनपोषण केलं आहे, त्याला दिशा दिलेली आहे, तो कुठेही भरकटू नये असा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एखादा पालक जसं पाल्याची निगा राखतो तसं त्यांनी त्या विनोदाची निगा राखली आणि तो अत्यंत हसरा, गुटगुटीत आणि निरागसपणे आमच्या समोर येतो. म्हणजे आगाऊपणा तर लागतोच विनोदासाठी, पण तो आगाऊपणा तुम्ही ज्या इनोसन्सनी करताना तर त्याची खुमारी खूप वेगळी आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि असंच आम्हाला हसवत राहा, कारण आजच्या सगळ्या तणावाच्या काळात या हसण्या इतकं कोणतंही मोठं औषध नाही असं मला वाटतं. अभिनंदन. क्या बात है दादा. खूप धन्यवाद. मंडळी, जगात लिंबू कितीही महागले असले तरी आपल्या लिंबू दादाची गोष्ट मात्र जगावेगळी आहे. आपल्या या आगळ्या वेगळ्या फॅमिलीची धमाल दाखवायला तुमच्यासमोर येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन, गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कोकण कोहिनूर, ओंकार भोसने, द वन अँड ओनली दत्तू मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. फ्रेश. नमस्कार सई मॅम. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. काय अवस्था झाली माझी बघा ना. म्हणजे स्वतःच्या बायकोला आज ऑफिसला नको ना जाऊ असं बोलून ब्लँकेटमध्ये खेचाच्या वयात माझ्या बापाच्या पोराला झोका देतोय. कुठं सुरू झालं ते स्किट माझ्या लग्नाच्या विषयावरून कुठे येऊन थांबलंय. असो गौरू आपलं नागू नागू. अरे गौरू ओ बाबा, ओ आई बाबा दत्तू लवकर बाहेर या. गौरू, ओ बाबा. काय झालं? हा काय झालं? बाबा तुम्ही जागेच होतात? मी अरे ते मी एका विषयावर आईशी गहन चर्चा करत होतो. मग आई कुठं आहे?
आई येते म्हणाली, आवरून येते म्हणाली. तू का तू आरडाओरडा का करतोय? अरे बाबा काय झालं, मी इथं झोपलो होतो. हा मी आपल्या बाळाला झोका देत होतो, तर माझा डोळा लागला, तर आपलं बाळ नाही पाण्यात. आणि दरवाजा उघडा आहे. मला असं वाटतं आपलं बाळ चोरीला गेले. बाबा आपलं बाळ चोरीला गेलं. काय झालं? आपलं बाळ नाहीये पाण्यात. गौरव गौरव कुठे? माहित नाही. गौरव कुठे? गौरव माझा गौरव. आता कोणाकडे बघून सांगू मी? देवा मला उचल. नको देवा, तुला स्पॉन्डिलायसिस होईल. सॉरी बाबा, सॉरी. सॉरी. लिंबू. काय लिंबू? आईच्या दुःखाची अशी मस्करी करशील? नाही बाबा. मला असं वाटतं यानेच कुठेतरी जपवलंय. त्याला विचारा गौरव कुठे? नाही बाबा. सांग मला माझं गौरव बाळ कुठे आहे? बाबा मला जर त्याचं काही वाईट झालं ना तर माझ्यासारखं वाईट माणूस असेल. ओ बाबा तुम्ही सारखं सारखं काय म्हणते लिंबू दादाला? बोल दादा तुला लागलो. कुठे गेला बाळाला घेऊन? अरे दादा ते समोर शूटिंग चालू आहे ना, तर मी शूटिंग साठी बाळ भाड्याने देऊन आलेलो. हो बाबा, 4 तासासाठी दिलं होतं मी बाळ. त्यांनी पैसे पण दिले आणि मला बोलले की बाळ कंटिन्युटी आहे, परत लागणार रोज घेऊन ये. हे बघा मला पैसे दिले 40 रुपये. बाबा आशीर्वाद द्या. 40 गौऱ्या बघ 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 गौऱ्या बघ. दत्तू लाज वाटली पाहिजे म्हणून तुझं नाव लिंबू ठेवलंय आम्ही. दत्तू बेटा, मला तुझा अभिमान वाटतो बेटा. आज तू तुझ्या लिंबू दादापेक्षा जास्त कर्तबगार झालास. थँक्यू बाबा. वा वा वने, आपल्या बाळाची पहिली कमाई. आणि आता आपलं बाळ टीव्हीवर दिसणार म्हणजे ते सेलिब्रिटी होणार. चल आपण सेलिब्रेशन सुरू करूया. कुठं? नाही काहीतरी गोडधोड करायला पाहिजे. अरे काय लोक आहात तुम्ही? हा अरे ह्याने आपल्या बाळाला भाड्याने दिलंय, त्याचे पैसे आणलेत. उद्या हा तुमच्या दोघांना एका भिकाऱ्याकडे देईल भाड्याने. सिग्नलला पासून भीक मागणार आहात? हा लाज वाटली पाहिजे तुमच्या दोघांना. लाज तुला वाटली पाहिजे. मला कशाला? हे एवढूसं माझं लेकरू 40 रुपये कमवून घेऊन आलाय आणि तू लिंबू किती महाग झालेत बघितलंस? जा जरा बाहेर जा, 10-20 रुपयाला कोणीतरी विकत घेईल तुला. माझं नाव लिंबू नाही, माझं नाव गौरव आहे. कळलं काय? आवाज चढवून बोलू नकोस. हळू बेटा बघ कोण आले. ओ बाबा हे बघा कोण आलंय. बाबा हे बघा. अरे वा वा वा. अरे रे 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 बेटा कोण आहे? तुझा वर्गमित्र आहे का? नाही बाबा. आई हो असं काय करताय? माझा दादा आहे, अलेक्झांडर दादा. वनिता, अलेक्झांडर दादा. आई तू? अलेक्झांडर दादा म्हणजे तुझे भाऊ? माझे मेवणे? अरे वा मेवणे सरकार. या या बसा बसा बसा. काय नाव आहे? अलेक्झांडर. अरे एक अलेक्झांडर होता ज्याने अख्खं जग जिंकलं होतं. हा अलेक्झांडर ह्याच्यापेक्षा पाण्याचं जग मोठं आहे. आणि अलेक्झांडर काय नाव ठेवले बाबा हे? दाजी दाजी यो कोण आहे? हा माझा मोठा मुलगा. अच्छा यो तुमचा भाचा लिंबू. लिंबू. लिंबू आहे? रे तुझं नाव लिंबू ना अलेक्झांडर बद्दल बोलतोस तू? लिंबू असा पिलू ना पिलू पिलू असा पिलू. नाही अच्छा वनिता येतं काय म्हणून तू लिंबू नाव ठेवलं? अरे दादा ती खूप मोठी स्टोरी आहे. तुला ऐकायचीच असेल ना तर तू सोनी लिव्ह वर जा आणि बघ, सगळं कळेल तुला. नाही नाही आता मला कुठं जायचं नाही, मी आज इकडेच थांबणार आहे. तू अचानक का आलायस ते सांग. आता ताई तुझ्यापासून मी काय लपवायचं? काय झालं? तुला तर माहितीये 40 वर्ष झाले माझं अजून लग्न सुद्धा झालेलं नाही. अगं तुझे तर 2 लग्न झाले पण माझं एक सुद्धा लग्न नाही झालेलं आहे. म्हणून मी अपोलो बाबाचा नवस फेडायला इकडे आलेलो आहे. अपोलो बाबा? हा कोणता बाबा आहे? हे आमचं कुलदैवत आहे. त्याचा नवस फेडायला आलो होतो. म्हणजे सगळ्या पोरी मला नाही म्हणतात. काय करायचं मला काही कळतच नव्हतं. पण एक पोरगी मला हो बोलली. तर आता मला तो इकडे येऊन नवस फेडायचा आहे. काय नवस काय केलंयस? की दुसऱ्याच्या खांद्यावरती बसून 109 पायऱ्या चढून मी तुझं दर्शन करीन म्हणून मी इकडे आलोय ग. 109 पायऱ्या कुणाच्या खांद्यावर सोडून जाणार आहे? ऍक्च्युली म्हणजे नाही म्हणजे मी घेऊन गेलो असतो पण मागच्या काही महिन्यांपासून माझ्या गुडघ्याच्या वाट्या दुखतात. अरे मग आता मला बाई जमणार नाही. बाळणपणात खूप अशक्त झाले मी. मामा मी तुला खांद्यावर घेऊन चढतो. अरे वा
थँक्यू. दत्तू बेटा हा किती मायाळू आहेस तू. मला ना तुझा खूप अभिमान वाटू लागलाय. पण तुला एक सांगतो की तू तुझ्या दप्तरात जेव्हा आपण 2 वह्या जास्त भरतो का नाही तेव्हा तुझा तोल मागच्या मागे जाऊन तू पडतोस. तो तोल जाऊ नये म्हणून आपण 2 लिटरची वॉटर बॅग तुझ्या गळ्यात अडकवतो की नाही. हो की नाही. मग आता यांना खांद्यावर घेतल्यावर तुझ्या गळ्यात काय अडकवू. कळलं. तुला नाही झेपणार ते. हां तुला नाही जमणार. आपल्या गौरू बाळाला नाही जमणार. मला नाही जमणार. हिलाही नाही जमणार. आता बरं कोणाला जमणार. मग आता राहिलंय कोण. काय माझ्याकडे का बघताय. ए मी नाही मी याला खांद्यावर घेणार नाही. याला खांद्यावर घेऊन 109 पायऱ्या सोडू मी. त्यापेक्षा मी ह्याच्याबरोबर लग्न करतो ना. ए वासरे, पण मी करायला पाहिजे तुझ्या बरोबर. मी असंच बोललो रे. लिंबू लिंबू हे बघ तुझा मामा आहे ना तो. मामासाठी एवढं करणार नाही का. बाबा तो माझा मामा नाही. त्याचा माझा काही संबंध नाहीये. तो हिचा भाऊ आहे. माझा काही संबंध नाहीये. हा तुझा काही संबंध नाही म्हणजे तुझा संबंध कसा नाही. प्रभे बघितलंस ह्या आपल्या पोराला कसली जाण नाही. त्याला कसली नाती कळत नाहीत. कसली माणसं कळत नाहीत. मी तुला सांगतो आपली सगळी माणसं तोडणार आहे हा. मी मग प्रभा 1 मिनिट. ही प्रभा आहे. हा ही राणीच्या बागेमध्ये वॉचमॅन होती काय. हो तुम्हाला कसं माहिती. अहो हिचं पहिलं स्थळ मला आईलं होतं. लग्नाच्या आधी एकदा भेटूया म्हणून तिने मला राणीच्या बागेत भेटायला बोलवलं होतं. सगळे प्राणी तिला घाबरायचे. अस्वल तर बघूनच तिला गप जेवायचा. तरच तिला डायरेक्ट सल्यूट मारायचा. मी म्हणलं ही एवढी डेंजर पोरगी असेल भावी आयुष्यात मनात तरास नको म्हणून मी तिला नाही बोललो. हो बाबा प्रभा एवढी डेंजर होती. मग तुमचं लग्न कसं काय जुळलं. काय सांगू बेटा आमचं लग्न कधी जुळलंच नाही. मग एका व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका मुलीनं मला नकार दिला म्हणून मी नाराज झालो आणि जाऊन दादर चौपाटीला बसलो. तिथे बसलेला असताना दगडात माझं लक्ष गेलं तर एक बाई म्हणजे तुझी प्रभाई रेडीमिक्स बनवत बसली होती. आधीच मला माझं दुःख अनावर झालेलं म्हणून मी तिकडे जाऊन त्यांना विचारलं की मला थोडी मिळेल का. तुझी प्रभाई पहिल्यापासूनच दिलदार मनाची. मग आम्ही दोघे तिथे बसून रेडीमिक्स बनवायला लागलो आणि मारायला लागलो. तेव्हा कुठून तरी अचानक संस्कृती रक्षक आले. त्यांना वाटलं आम्ही काहीतरी चाळे करतोय म्हणून त्यांनी आम्हाला जबरदस्ती पकडून आमचं लग्न लावून दिलं. अशी सगळी गोष्ट होती. म्हणजे रेडीमिक्स मारणार आईबापांचा पोरगा आहे मी. हे काय कॅरेक्टर लिहिलं लेखकाने माझं. बेटा लिंबू मी तुझ्याकडे भीक मागते प्लीज. अलेक्झांडर दादाला मदत कर ना. हे बघा मी ह्याला खांद्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आहे ना पिसळलेल्या शारमुगासोबत हाय हुक हाय हुक हाय हाय या गाण्यावर डान्स करेन मी. बाबा तुम्ही चष्मा लावा. चष्मा लावा पहिला. चष्मा लावा. अरे तुझ्या मामासाठी एवढं करणार नाहीस का तू. अरे कोणाचा मामा कोणाचा मामा आहे. माझा काही संबंधच नाहीये. म्हणजे तुमच्या या बायकोच्या पोराचे डायपर बदलायचे मी. तुमच्या या बायकोच्या दुसऱ्या मुलाची दाढी करायची मी. तुमच्या या बायकोच्या भावाला खांद्यावर घ्यायचं मी. काय संबंध माझा. मी काय नोकर आहे काय. मी या घराचा वारसदार आहे. हे प्रभा आईचं नाही ही रेडीमिक्स करते. ही माझी आई नाही आहे. मी अनाथ आहे. मी एकटा आहे. मला कोण नाही बस. असं नको करू बेटा. असं नको करू. हे बघ ही तुझी आई आहे. माऊली माता मदर. नाही बेटा ही तुझी मदर आहे. कळतंय तुला. आणि जर तुला तिच्याबद्दल आणि तिच्या माणसांबद्दल जराही प्रेम नसेल ना तर तुला या घरात राहण्याचा अधिकार नाही. म्हणजे चल बाबा असं वाटतंय माझे बेंबी माझे अवयव ओढते म्हणून थांबा ना. अरे बापरे थांबा मी जात नाही कुठं. समोर भिंत आहे दरवाजा तिकडा. एवढी ऍक्टिंग करू नका. कळलं एवढं तर तुम्हाला कळलं पाहिजे. मी नाही जात कुठं. अपोलो बाबा अलेक्झांडर बाबा मी घेतो तुम्हाला खांद्यावर. ठीक आहे दादा तू ना आता ना भडकू नकोस. बाबा खूप भडकलेले आहेत तर तू ना एक डेमो म्हणून ना मला घे खांद्यावरती. मला माहित आहे तुला माझ्या खांद्यावर बसायचं आहे ते. आणि जास्त वेळ बसली ना बुकिंग बस. हा हळूहळू आरामात. बापू कसं वाटतंय वजन जमतंय. बस एवढं. गौरू बाळाला पण घ्या. वा ओले मी अगदी भारावून गेलोय ग. बघ ना माझी पर्सनल 3 थरांची हंडी.
दत्तू दत्तू तू उठ, दत्तू तू उठ 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 काय झालं उठ तू उठ काय झालं काय ना तू उठ फक्त बस बसू नको. प्रॅक्टिस झाली हा झाली माझी practice झाली. आता मामाना घे हा, मामांना मी घेतो. एक मिनिट मला सांगा, मी तुम्हाला खांद्यावरती घेतो. तुम्ही नवस केला ना? हो ना. आधी मी काय करतो, जातो 109 पायऱ्या चढायची प्रॅक्टिस करतो, मग तुम्हाला खांद्यावर घेऊन जातो. ठीक आहे? हा? ते अपोलो बाबाचं मंदिर कुठे आहे? कुठे आहे? ऍक्च्युली आमचं जे शेतातलं मंदिर आहे ना हा. ते आवडीच छोटं आहे, त्याला 109 पायऱ्या नाही आहे. मी मुंबईत बघतोय असं अपोलो बाबाचं बाबा असं कुठलं मंदिर आहे की 109 पायऱ्या चढून मी त्यांचं दर्शन घेणार आहे. मी शोधणार आहे ते. म्हणजे तुला माहितच नाही असं मंदिर आहे म्हणून? हा म्हणजे मला अजून सापडलं. अरे बाबा अपोलो बाबाचं असलं कुठलं मंदिरच नाही आहे, याला माहितच नाही आहे. हा आपला उगाच नवस बोलून बसलाय. हा आता काय ह्याला घेऊन खांद्यावर घेऊन मुंबई फिरत बसू मी? मग काय आता मामा येतं तेवढं करावं लागेल ना. का बसा तुम्ही? हे सगळ्या बाईचं प्लॅनिंग आहे. मला माहित आहे मी या घरात नाही राहिलो पाहिजे, इकडलं गेलो पाहिजे, सगळ्या ह्या बाईचं प्लॅनिंग आहे. नाही. हे नाग्या तू आणि तुझा अपोलो बाबा काय गोंधळ घालायचा तो घाला, मी चाललोय इथून. मस्त आला परफॉर्मन्स, मस्त. निर्मिती ताई, तुम्हाला कशी वाटली ही क्रेझी फॅमिली? खूप छान. वनिताबद्दल मी म्हणेन की वनिताची जी ग्रोथ आहे सध्याची ती मला खूप आवडते. खूप छान पद्धतीने तू स्वतःला प्रेझेंट करतेस आता. खूप छान इन्व्हॉल्व होतेस सगळ्यांमध्ये. आणि मला ओंकार, तुला मागच्या वेळेस मी आले होते तेव्हा तुझं खूप कौतुक केलं होतं आणि त्याच्याही पेक्षा खूप अति वरचा क्लास गाठलायस तू. त्याबद्दल तुझं अभिनंदन. गौऱ्या, तुझ्याबद्दल काय बोलू मी? म्हणजे तुला सतत मारलं जातं, तुझा सतत अपमान होतो, पण त्यातून एवढे विनोद निर्मिती. म्हणजे मला वाटतं की वेगवेगळे प्रकार आहेत ना विनोदातले, त्यातला हा अपमानास्पद विनोद तुझा गौरवचा. खूप छान, खूप मस्त. दत्तू, तू खूप गोड आहेस आणि तू तितक्याच गोडपणे तुझं सादरीकरण असतं. अरुण, अलेक्झांडर मामा, क्या बात आहे. खूप मजा आली. असेच कामं करत राहा. क्या बात आहे निर्मिती ताई. थँक्यू गाईज. मंडळी, विनोदाचा हा सोहळा असा सुरू राहणार आहे, परंतु पुढच्या भागामध्ये. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची.